लक्ष्मी प्राप्ती आणि सुखी जीवनासाठी खास तोडगे आणि उपाय. नंबर 1. दररोज सकाळी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा आणि त्यावर रांगोळी काढा. घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या आगमनाचा प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे दररोज सकाळी दरवाजाभोवती पाणी शिंपडून तो स्वच्छ करा. सुगंधी द्रव्य लावा आणि सुंदर रांगोळी काढा. हे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वास करते आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घरावर राहतो. नंबर 2. संध्याकाळी सूर्यास्तानंतर नेहमी घरातील देव्हाऱ्यात आणि मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा. दिव्याचा प्रकाश ही केवळ श्रद्धेची नव्हे तर ऊर्जेची निशाणी आहे. संध्याकाळी तूप किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा होतात आणि लक्ष्मी देवीला घराचा मार्ग सापडतो. हा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि त्याच वेळी ओम श्रीम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र उच्चारावा. नंबर 3. शुक्रवारी लक्ष्मी देवीला कमळाचे फूल आणि पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ अर्पण करा. शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा अत्यंत प्रिय दिवस आहे. या दिवशी कमळाचे फूल, दुधात बनवलेले गोड पदार्थ जसे की खीर, शेवया किंवा पेढे देवीला अर्पण केल्याने धनवृद्धी, संपत्ती आणि घरात आनंद टिकून राहतो. पूजा करताना मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. नंबर 4. घराच्या ईशान्य दिशेला देवघर ठेवा आणि तो नेहमी स्वच्छ, सुवासिक ठेवा. ईशान्य दिशा ही देवस्थानासाठी सर्वोत्तम मानली जाते. जर देवघर या दिशेला असेल तर दररोज धूप, उदबत्ती आणि फुलांनी सजवा. धूपाचा सुगंध मनातील नकारात्मक विचार कमी करतो आणि लक्ष्मी देवीचा वास त्या ठिकाणी राहतो असे मानले जाते. नंबर 5. दर पौर्णिमेला गाईला गूळ आणि पिवळे चणे खाऊ घाला. गाईचे पूजन आणि तिची सेवा ही अत्यंत पुण्याची मानली जाते. पौर्णिमेला गाईला गूळ आणि चणे खाऊ घातल्याने कर्मशुद्धी होते आणि लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. यामुळे घरात धनधान्य आणि आरोग्य टिकून राहते. नंबर 6. घरात फाउंटन किंवा छोटा जलकुंभ ठेवा. पाण्याचा प्रवाह ही समृद्धी आणि सतत चालणाऱ्या पैशाच्या ऊर्जेचं प्रतीक आहे. घराच्या उत्तर दिशेला छोटा फाउंटन किंवा पाण्याने भरलेला कलश ठेवला तर धनवृद्धीला चालना मिळते. मात्र पाणी नेहमी स्वच्छ ठेवावे, कारण स्थिर किंवा घाणेरं पाणी नकारात्मक ऊर्जा वाढवते. नंबर 7. दर रविवारी सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी ठेवा. पक्ष्यांना अन्न पाणी देणे म्हणजे निसर्गाशी एकरूप होणे. जेव्हा तुम्ही इतर जीवांसाठी अन्न ठेवता तेव्हा विश्वातून तुम्हाला परत दुप्पट सकारात्मक ऊर्जा मिळते. हे लक्ष्मी देवीचे गुप्त आशीर्वाद मानले जातात. नंबर 8. नेहमी पैशाला आदर द्या आणि पर्स स्वच्छ ठेवा. पैशाला कधीही वाया जाऊ देऊ नका. त्याच्यावर आदराने व्यवहार करा. पर्स किंवा पैसे ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ आणि सुव्यवस्थित ठेवा. पर्समध्ये जुने बिल, हटकी नोट किंवा नकारात्मक गोष्टी ठेवू नका. हे केल्याने आर्थिक स्थिरता वाढते आणि लक्ष्मी स्थायिक होते. नंबर 9. मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी दान हा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना स्वयंपाक करून दिलेले अन्न सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि लक्ष्मी देवी आनंदाने येते. नंबर 10. लक्ष्मी कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र घरात स्थापित करा. हे यंत्र विशेषतः लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रभावी मानले जाते. शुक्रवार किंवा दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर हे यंत्र प्राणप्रतिष्ठित करून ठेवावे. दररोज किंवा आठवड्यातून एकदा त्या यंत्रासमोर दीप लावून ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणावा. नंबर 11. घरात नेहमी सुगंध, स्वच्छता आणि प्रकाश ठेवा. लक्ष्मी देवीला स्वच्छ, सुगंधी आणि उजळ घर आवडते. घरात नेहमी नैसर्गिक फुलांचा सुगंध, सुवासिक तेलाचा दिवा आणि पवित्र वातावरण ठेवल्यास देवीचा आशीर्वाद कायम राहतो. नंबर 12. झोपण्यापूर्वी कृतज्ञतेने दिवस संपवा. दररोज झोपण्याआधी स्वतःबद्दल आणि विश्वाबद्दल आभार माना. आजचा दिवस चांगला गेला, उद्याही सर्व चांगलं घडो असा सकारात्मक विचार ठेवा. हे केल्याने मानसिक शांतता वाढते आणि जीवनात सुख, समाधान आणि लक्ष्मी दोन्ही नांदतात. नंबर 13. घरात नेहमी तुळस लावा आणि तिची रोज पूजा करा. तुळस ही लक्ष्मी देवीचे स्वरूप मानली जाते. घराच्या अंगणात किंवा खिडकीजवळ तुळशीचे रोप लावून दर सकाळी पाणी घाला, दिवा लावा आणि तुळशीच्या जवळ ओम तुलसे नमः म्हणत प्रार्थना करा. तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि लक्ष्मीचा वास तिथे टिकतो. नंबर 14. घराच्या कोपऱ्यात अंधार ठेवू नका, तिथे दिवा लावा. अंधार हा नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक कोपरा, विशेषतः उत्तर आणि ईशान्य दिशेला नेहमी प्रकाशमान ठेवा. घरात उजेड राहिला की देवता आणि धन दोन्ही स्थायिक राहतात. नंबर 15. लक्ष्मी पूजनाच्या वेळी चांदीचे नाणे वापरा आणि ते पर्समध्ये ठेवा. लक्ष्मी पूजनात वापरलेले चांदीचे नाणे अत्यंत शुभ मानले जाते. ते नाणे नेहमी पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवले की लक्ष्मी स्थिर राहते
आणि आर्थिक प्रगती सुरू राहते. नंबर 16. कधीही देवळात रिकाम्या हाताने जाऊ नका. देवळात जाताना कमीत कमी एक फूल, एक फळ किंवा नाणे अर्पण करा. रिकाम्या हाताने मंदिरात जाणे म्हणजे ऊर्जा देणाऱ्याकडे विनम्रतेशिवाय जाणे होय. दान केल्याने देवी प्रसन्न होते. नंबर 17. दर गुरुवारी पिवळा कपडा आणि हळदीचा तिलक लावा. गुरुवार हा गुरु आणि विष्णूचा दिवस आहे आणि विष्णूच्या कृपेनेच लक्ष्मी टिकते. त्या दिवशी पिवळा कपडा परिधान करा आणि हळदीचा तिलक लावल्याने आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता प्राप्त होते. नंबर 18. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनानंतर घरभर घंटा वाजवा आणि शंख फुंका. शंखनाद आणि घंटानाद या आवाजांमुळे नकारात्मक शक्ती दूर पळतात आणि घरात शुभ वातावरण निर्माण होते. लक्ष्मीपूजनानंतर हे केल्यास देवीचा आशीर्वाद दुप्पट प्रमाणात मिळतो. नंबर 19. रोज सकाळी लक्ष्मी देवीचा मंत्र उच्चारा. ओम श्रीम ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आहे. रोज सकाळी अंघोळीनंतर 108 वेळा हा मंत्र म्हटल्यास मन शांत राहते आणि आर्थिक प्रगतीसाठी विश्वाची ऊर्जा सक्रिय होते. नंबर 20. तिजोरीत हळद, तांदूळ आणि चांदीचे नाणे ठेवा. ही 3 वस्तू समृद्धीचे प्रतीक आहेत. तिजोरीत या वस्तू ठेवताना लक्ष्मी मंत्र म्हणा आणि आठवड्यातून एकदा त्या जागेची स्वच्छता करा. यामुळे धन टिकून राहते. नंबर 21. दर पौर्णिमेला घरात गंगाजल शिंपडा. गंगाजल घरातील नकारात्मकता नष्ट करते आणि देवतांचे आशीर्वाद कायम ठेवते. पौर्णिमेच्या रात्री गंगाजल शिंपडल्याने घरात शांतता आणि संपन्नता येते. नंबर 22. गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी देवीच्या मूर्तीजवळ तुपाचा दिवा लावा. हा दिवा पवित्रतेचं प्रतीक आहे. त्या दिव्याचा उजेड लक्ष्मीला आकर्षित करतो आणि घरातील अडथळे दूर करतो. नंबर 23. मध आणि दुधाने देवी लक्ष्मीचे अभिषेक करा. दर शुक्रवार लक्ष्मी मूर्तीस मध आणि दूध अर्पण करून अभिषेक केल्याने मनातील चिंता कमी होतात आणि पैशांचा प्रवाह वाढतो. नंबर 24. घरात सुगंधित फुले ठेवा, विशेषतः कमळ किंवा गुलाब. सुगंध ही सकारात्मक ऊर्जा वाढवणारी गोष्ट आहे. फुलांच्या सुगंधाने घरातील नकारात्मक विचार आणि वातावरण नष्ट होते आणि लक्ष्मी आकर्षित होते. नंबर 25. कधीही अन्न वाया घालवू नका आणि पाण्याचा अपव्यय करू नका. अन्न आणि पाणी हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. त्यांचा आदर न करणं म्हणजे लक्ष्मीचा अपमान. जपून वापरा आणि गरजूंसोबत वाटा. नंबर 26. घराच्या दक्षिण दिशेला तिजोरी ठेवा. वास्तूनुसार दक्षिण दिशा स्थिरतेची आहे. तिजोरी त्या दिशेला ठेवल्यास धन स्थिर राहते आणि आर्थिक नुकसान कमी होते. नंबर 27. प्रत्येक अमावास्येला घरातील जुनी, तुटकी किंवा अनावश्यक वस्तू बाहेर काढा. जुनी वस्तू म्हणजे अडथळ्यांचे प्रतीक. अमावास्येला ती वस्तू दान किंवा विसर्जित केल्यास नवीन सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. नंबर 28. रोज सकाळी ध्यान करा आणि लक्ष्मीचे ध्यानरूप डोळ्यासमोर आणा. मनाची शांतता आणि लक्ष केंद्रित विचार हे लक्ष्मी प्राप्तीचे मूळ आहे. रोज काही मिनिटे लक्ष्मी देवीच्या रूपावर ध्यान केल्याने मन स्थिर होते आणि जीवनात स्थैर्य येते. नंबर 29. शनिवारी संध्याकाळी पिपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. पिपळ हे विष्णूचे स्थान आहे आणि लक्ष्मी ही विष्णूची अर्धांगिनी. त्यामुळे त्या ठिकाणी दिवा लावल्याने दोघांचा आशीर्वाद लाभतो आणि जीवनात समृद्धी येते. नंबर 30. घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहा किंवा तो स्टिकर लावा. हा शब्द शुभ ऊर्जेचा स्रोत आहे. प्रत्येक वेळी तो पाहिल्यावर मनात सकारात्मक विचार निर्माण होतात आणि लक्ष्मीला आमंत्रण मिळते. नंबर 31. दररोज पहाटे सूर्योदय होताना लाल फुलं किंवा अत्तर सूर्याला अर्पण करा. सूर्य हा ऊर्जा आणि तेज याचा स्रोत आहे. सूर्याला अर्पण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात प्रगतीची दारे उघडतात. नंबर 32. घरात कधीही काटेरी झाडं किंवा कृत्रिम फुलं ठेवू नका. काटेरी झाडं आणि प्लास्टिकची फुलं नकारात्मकता वाढवतात. त्याऐवजी सुगंधित जिवंत झाडं ठेवा, ज्यामुळे घरात प्राणशक्ती वाढते. नंबर 33. झोपण्यापूर्वी देवाचे नामस्मरण करा आणि एक दिवा पेटता ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी लक्ष्मी किंवा विष्णूचे नाव घेतल्यास मन शांत राहते आणि जीवनात शुभ ऊर्जा निर्माण होते. नंबर 34. दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारला लक्ष्मी देवीला साखर आणि कमळाचं फूल अर्पण करा. ही कृती लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यामुळे अडथळे कमी होतात आणि उत्पन्नात वाढ होते. नंबर 35. घरातील कोंडी झालेली पाण्याची पाईप्स किंवा तुटकी नळे त्वरित दुरुस्त करा. पाण्याचा गळती म्हणजे धनाचा गळती असा अर्थ होतो. त्यामुळे हे त्वरित दुरुस्त करा म्हणजे आर्थिक स्थिरता राखली जाईल. नंबर 36. कधीही लक्ष्मीपूजन करताना काळ्या कपड्यांचा वापर करू नका. काळा रंग नकारात्मकता वाढवतो
त्याऐवजी पिवळा, लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे वापरा. हे रंग लक्ष्मीला प्रिय आहेत. नंबर 37. घरात विष्णू लक्ष्मीचे चित्र ठेवताना त्यांचा चेहरा घराच्या आत दिशेला असावा. यामुळे समृद्धीचा प्रवाह घराच्या आत येतो. बाहेर दिशेला ठेवले तर धन बाहेर जातं. नंबर 38. दिवाळीच्या रात्री लक्ष्मी देवीसमोर 11 सुगंधी अगरबत्त्या लावा आणि प्रार्थना करा. अशा प्रकारे केलेली प्रार्थना अत्यंत फलदायी ठरते आणि देवीचा आशीर्वाद वर्षभर टिकतो. नंबर 39. नववर्षाच्या पहिल्या दिवशी गायीला अन्न आणि पाणी द्या. हे केल्याने नवीन वर्षात समृद्धी, आरोग्य आणि सुख टिकते. ही कृती अत्यंत शुभ मानली जाते. नंबर 40. नेहमी मी समृद्ध आहे, माझ्या जीवनात लक्ष्मीचा वास आहे, असा सकारात्मक संकल्प दररोज करा. आपले विचारच वास्तव निर्माण करतात. जेव्हा तुम्ही स्वतःला समृद्ध समजता तेव्हा विश्व देखील तीच ऊर्जा परत देते. तर मित्रांनो, लक्ष्मीप्राप्ती ही केवळ पूजा, मंत्र किंवा विधी करूनच मिळत नाही. ती मिळते आपल्या विचारांमधून, आपल्या कृतीतून आणि आपल्या स्वभावातून. घर स्वच्छ ठेवणं, मन शांत ठेवणं आणि प्रत्येक कृतीत श्रद्धा ठेवणं हेच खरे लक्ष्मीप्राप्तीचे रहस्य आहे. जेव्हा आपण स्वतःमध्ये सकारात्मक विचार वाढवतो, इतरांना मदत करतो आणि निसर्गाशी एकरूप होतो, तेव्हा लक्ष्मी देवी आपोआप आपल्याकडे आकर्षित होते. लक्षात ठेवा, स्वच्छता ही लक्ष्मीचे स्वरूप आहे आणि दया ही तिची शक्ती. म्हणूनच जीवनात नेहमी प्रेम, आदर आणि समाधान ठेवा, कारण जिथे आनंद आणि कृतज्ञता असते तिथेच खरी लक्ष्मी नांदते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच आणखी सुंदर आणि आध्यात्मिक उपायांचा लाभ तुम्हाला मिळत राहील.